मी 12वा अध्यायाचं पठण करणार आहे. सुनील काकांना साष्टांग नमस्कार, शैला काकूंना सुद्धा साष्टांग नमस्कार आणि डॉक्टर काकांना करायचं का? हो. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ द्वादशोऽध्याय। अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमा। श्रीभगवानुवाच मय्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मतः। वे त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कुटस्थमचलं ध्रुवम्। सन्नियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रता। क्लेशोऽधिकस्तरस्तेषाम् अव्यक्ता सप्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहबद्भिरवाप्यते। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन माध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम् मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धि निवेशय निवसिष्यसि मय्येव अथ ऊर्ध्वन्न संशय। अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय। अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि। अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रित सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्। श्रेयो हि ध्यानमभ्यासात् ध्यानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्याग त्यागात् शान्तिरनन्तरम्। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी सन्तुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चय। मय्यार्पित मनोर्बुद्धि यो मद्भक्त स मे प्रियः। यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते क्षयः। हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रिय। अनपेक्षशुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त स मे प्रियः। यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्ति मान्य स मे प्रियः। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमति भक्तिमान् मे प्रियो नरः। ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमः भक्तास्ते तीव मे प्रिया भक्तास्ते तीव मे प्रिया। ओम तत्सदिति।
श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। रामकृष्ण रामकृष्ण हरी. वंदना ताई, आपल्याला नमस्कार करते. आपण फार छान पठण केलं आहे. परमपूज्य डॉक्टर काकांना नमस्कार करते, मंदाताईंना नमस्कार करते, माझी श्रीगुरु सुनील दादांना नमस्कार करते आणि आपल्या सगळ्यांना जी प्रेरणा देते, अभ्यासासाठी उत्सुक करते त्या शैलाताईंनाही नमस्कार करते. आणि श्रोते, आपण श्रेष्ठ आणि ज्येष्ठ श्रोते आहात, आपणा सगळ्यांना नमस्कार करते. आणि गीता स्वाध्यायाच्या या 3व्या दिवशी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपण जे पहिल्या श्लोकात जो वसुधाताईंनी छान विवेचन करून सांगितलं होतं, त्यात शेवटी अर्जुनाच्या मनामध्ये जो प्रश्न आला होता की सोपाधिक उपासना श्रेष्ठ की निरुपाधिक श्रेष्ठ, त्याच्या उत्तरात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये जो काल मीनाताईंनी विवेचन करून सांगितले, हे 2 श्लोक म्हणजे भगवंतांनी दिलेले उत्तर आहे. तोच आपल्या सर्व साधकांचाही प्रश्न आहे की कोणत्या अधिकाराचा मी आहे. आणि मी प्रापंचिक आहे. मी प्रपंचासाठी जे योग्य, प्रापंचिकांसाठी जे योग्य आहे तेच माझ्यासाठी योग्य आहे, श्रेष्ठ आहे. आणि मग ते दुसरं कितीही श्रेष्ठ असलं ते मी करावं का, हा एक प्रश्न आहे. आणि ते माझ्यासाठी श्रेष्ठ नाही आहे. माझ्यासाठी मी ज्या योग्यतेच आहे तेच श्रेष्ठ आहे. आणि त्यासाठी सोपाधिक उपासना भगवंत म्हणतात, तू केली तर चालेल. काका तुमचं म्यूट करू शकता का? इको होता है, इको. हा, म्यूट केलं तर जाईल ते. येतो का आता? भगवंत म्हणतात, तू सोपाधिक उपासना केली तरी चालेल, पण अखंड माझ्या धारणेमध्ये राहा. पूर्ण 24 तास कर. आणि मग त्याच्यासाठी जे करायला पाहिजे ते सगळं करावं. अर्थातच ते श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावं ही अपेक्षा आहे. असे सतत वागून नसलेला जो अधिकार तो आपण कमवावा आणि परमार्थ करतो. म्हणजेच आपल्या अंतःकरण माझ्या म्हणजेच भगवंताच्या ठिकाणी प्रविष्ट केलं असेल, स्थिर केलं आहे, ते नित्ययुक्त असतात. आणि असं जे सातत्याने माझ्याशी जोडले राहतात तेच मला आवडतात. दुसरं म्हणजे त्यांची पूर्ण श्रद्धा असते आणि ती श्रद्धा स्वतःच्या अनुभवावर त्यांनी आधारलेली असल्यामुळे पूर्ण विकसित आणि खरी असते. श्रद्धेने आलेला अनुभव दृढ असतो, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष असतो. असा हा भगवंताच्या स्वरूपाचा, सच्चिदानंद स्वरूपाचा, आनंदाचा, शांतीचा जो मला प्रत्यक्ष अनुभव येतो, तेव्हा माझी त्यांच्या अस्तित्वावर श्रद्धा बसते आणि त्या तत्वाबद्दल खात्री होते. अशी दर्जेदार श्रद्धा मग ढळत नाही, कारण ती माझ्या स्वरूपावर, स्वतःच्या अनुभवावर आधारलेली असते. ही आपोआप येत नसते. अशी परमेश्वराची उत्तम श्रद्धा आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागते. आणि ही अट हीच आहे, मय्यावेश मनोये माम नित्ययुक्ता उपासते. मग भगवंत म्हणतात की तो मला सोडत नाही आणि मी सुद्धा त्याला सोडत नाही. ह्या व्यतिरिक्त जे आहे ते निर्गुणाचं स्वरूपही भगवंतांनी सांगितलं. ती प्रत्यक्ष ब्रह्माची उपासना आहे. जे डोळ्यांनी भगवंताचं रूप दिसते ते येणार, टिकणार आणि जाणार आहे. म्हणून या रूपांच्या नादी तू लागू नको. पण ब्रह्मवस्तू येणार नाही, येणं जाणं नाही, ती नित्य आहे, आहे आणि आहे. त्या माझ्या निर्गुण स्वरूपाचे चिंतन करावं. पण त्याला रूप नाही, आकार नाही, ते आकृतीत आणता येत नाही, त्यालाच अरूप असेही म्हणतात.
जे अव्यक्त अक्षर रूप आहे ते अनिर्देश्य असते, म्हणजेच निर्गुण, निराकार, निरवयव, निरुपाधिक ते आहे. अव्यक्त आहे म्हणजे त्याला आकार नाही, म्हणून ते व्यक्तही नाही. ते अचिंत्य म्हणजेच त्याच्या ठिकाणी कोणतेही चिंतन किंवा विचारही करता येत नाही. जिथे बुद्धिवृत्ती जात नाही, मन त्यांच्याविषयी विचारही करू शकत नाही, ते कुटस्थ आहे. असं ते ब्रह्मच स्वरूप आहे आणि तो मी आहे. त्यामुळे माझ्या शरीराच्या व्यवहाराशी, हालचालांशी, प्रारब्धाशी त्या कुटस्थाचा संबंध नाही. शेवटी साधक या नात्याने माझा आत्मा असं मला म्हणावं लागते. असा तो अचल आहे, नित्य आहे आणि तो मी आहे हा भाव ठेवावा. हे सर्व मनोबोधाच्या, कबीरांच्या, संतांच्या दाखल्यातून मीनाताईंनी काल समजावून सांगितलं. आता आज आपल्या समोर राहुल भानेगावकर, पंढरकवडा हे चौथा आणि 5वा श्लोक उद्बोधित करणार आहेत. ते सुनील दादांचे अनुग्रहित आहेत. व्यक्तिमत्वाचा ते मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं राहुल भाऊचं व्यक्तिमत्व आहे. आणि भजो गोविंदम साखळी प्रवचनामध्ये त्यांनी 26व्या श्लोकाचे जे उद्बोधन केलं, त्यातून आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा लाभ आपण सगळ्यांनी घेतलेलाच आहे. बोलणाऱ्याने बोलत जावं, ऐकणाऱ्याने ऐकत जावं आणि ऐकता ऐकता शब्दरूप होऊन जावं, असे व्यक्तिमत्व राहुल भाऊचे आहे. आणि व्यवसायाने ते शिक्षक आहेत. पंढरकवड्यामध्ये ते ठिकठिकाणी अनेक विषयांवर उद्बोधन करतात आणि आपल्या रसाळ वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून ठेवतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी 4 आणि 5 वरील उद्बोधन करावं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख काका यांना वंदन करतो. त्याचबरोबर परमपूज्य सद्गुरू श्री सुनील काका, आदरणीय काकू यांनाही वंदन करतो. आज अतिशय सुंदर असं 12व्या अध्यायाचं पठण मुस्तिलवार काकूंनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर मयुरी काकू यांनी प्रास्ताविक आणि परिचय करून दिला, त्याबद्दल त्यांनाही नमन करतो. सर्व साधक उपस्थित आहेत. साधकांची व्याख्या आहे, जे इतरांना बाधक नसतात ते साधक असतात. अशा सर्व साधकांना वंदन करतो. आणि आज गुरु आज्ञेनुसार 4था आणि 5वा श्लोक आपल्याला घ्यायचा आहे, त्याचा अभ्यास आपल्या समोर सादर करतो. 12व्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते. या भक्तियोगाची सुरुवात अर्जुन प्रश्न विचारून करतो, पण या अभ्यास वर्गाची सुरुवात, या भक्तियोग या अध्यायाची सुरुवात साक्षात देवांनीच केलेली आहे. देव किंवा देवी त्या काकू आहेत, त्यांनी अतिशय सुंदर सुरुवात करून पहिला श्लोक आणि प्रास्ताविक पूर्ण अध्याय 1 पासून तर 11व्या अध्यायापर्यंत काय आहे आणि त्याचं अतिशय उत्कृष्ट असं विवेचन त्यांनी आपल्या पहिल्या प्रवचनामधून केलेलं आहे. त्याचबरोबर आदरणीय मारावर काकू यांनी 2रा आणि 3रा श्लोक घेतला. त्या शिक्षिका आहेत.
शिक्षिका होत्या असं मी म्हणत नाहीत, कारण की शिक्षक हा कधीही निवृत्त होत नसतो, तो प्रवृत्त होत असतो आणि एखाद्या विधायक कार्यासाठी तो स्वतःला जोडून घेत असतो. अशा प्रवृत्त झालेल्या काकूंनी अतिशय सुंदर विवेचन करून दुसरा आणि तिसरा श्लोक घेतलेला आहे. आज आपल्याला चौथा आणि पाचवा श्लोक या ठिकाणी घ्यायचा आहे. चौथा श्लोक आहे, संनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. याचा सर्वसाधारण अर्थ असा आहे, जे सर्व इंद्रियांचे नियमन करून सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवतात, ते सर्व प्राणी मात्रांचे हित करत शेवटी माझीच प्राप्ती करतात. आणि पाचवाही श्लोक आपण या ठिकाणी उद्बोधन करू. क्लेशोऽधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते. आणि या श्लोकाचा सर्वसाधारण अर्थ असा आहे, ज्याचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. असे हे दोन श्लोक, या दोन श्लोकांचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. सर्वांना वाटत असेल की संपूर्ण गीता ही भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे. संपूर्ण गीता ही पवित्र आहे. पहिल्या श्लोकापासून तर ते 700व्या श्लोकापर्यंत, पहिल्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत सर्व अध्याय पवित्र आहेत, भगवंतांनी सांगितलेले आहेत. पण तरीही काकांनी 12वा अध्याय का बरं अभ्यासासाठी निवडला असेल, आणि त्यातले त्यात सर्व नवीन साधकांसाठी? असं वाटत असेल की पहिल्याव्या अध्यायापासून जर सुरू केली असती, पहिल्या श्लोकापासून सुरू केली असतं तर बरं झालं असतं असं वाटत असेल. ज्याप्रमाणे गंगा नदी ही संपूर्ण पवित्र आहे, ज्या ठिकाणाहून ती उगम पावते आणि ज्या ठिकाणी ती सागराला मिळते त्या ठिकाणापर्यंत ती पूर्ण पवित्र आहे, पण हरिद्वार आणि काशी या ठिकाणी ती विशेष पवित्र आहे. तशीच श्रीमद भगवद्गीता ही पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत पूर्ण पवित्र आहे, भगवंतांनी सांगितलेली आहे, ज्ञानमय आहे, अर्थ दडलेला आहे. पण 15वा अध्याय आणि 18वा अध्याय, 12वा अध्याय आणि 15वा अध्याय ही दोन तीर्थक्षेत्र झालेली आहेत. या दोन्ही अध्यायांमध्ये सर्वात कमी श्लोक आहेत, 20-20 श्लोक आहेत, पण हे दोन्ही अध्याय हे तीर्थक्षेत्र झालेली आहेत, ही अत्यंत पवित्र झालेली आहेत. म्हणून काकांनी डायरेक्ट 12वा अध्याय नवीन साधकांसाठी निवडलेला आहे. याच्यातून जे ज्ञान मिळणार आहे ते इतर अभ्यासातूनही मिळणारच आहे, पण त्याचबरोबर या दोन अध्यायांचा विशेष करून अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. भारताने जगाला दिलेली सर्वात मौल्यवान भेट काय असेल तर ती म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. या भगवद्गीतेचा आणि धर्मग्रंथांचा अभ्यास करत असताना मी एक शिक्षक आहे आणि व्यावसायिकांमध्येही वावरतो, मित्रांमध्येही वावरत असतो. अशा वेळेस मला बरेच माझे व्यावसायिक विचारतात की प्रवचन आहे म्हटल्यानंतर ते विचारतात की राहुल तू इस लाईन पे कब आया. आता ही एक लाईन आहे, जशी मेडिकल फील्ड असते, मेडिकलची लाईन असते, जशी इंजिनिअरिंगची लाईन असते, जशी व्यावसायिकांची लाईन असते, तशी अध्यात्माची ही लाईन असते असं मला त्याच्याकडून कळलं. इस लाईन पे कब आया, मैंने कहा जब से लाईन मारना छोड़ दिया तब से मैं इस लाईन पे आया हूं. व्यावसायिक मित्र असल्यामुळे बरेच जण म्हणतात की भगवद्गीता पवित्र ग्रंथ आहे, सगळे ग्रंथ अतिशय मान्य आहे, पण आम्हाला भगवद्गीता वाचण्यासाठी किंवा इतर ग्रंथ वाचण्यासाठी वेळ नाही. आम्हाला थोडक्यामध्ये तुझा अभ्यास तुझा चालू आहे तर आम्हाला सांग की एका वाक्यामध्ये भगवद्गीता तुला कशी सांगता येईल. असेही प्रश्न जेव्हा आध्यात्मिक मार्गाला आपण जात असतो तेव्हा विविध प्रश्न आपल्याला भेडसावत असतात आणि इतरांच्याही प्रश्नांना आपल्याला उत्तर द्यावं लागतं. तेव्हा त्यांना मी सांगितलं की भगवद्गीतेचा एका वाक्यामध्ये अर्थ असा आपल्याला करता येईल की भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ.
हा संपूर्ण भगवद्गीतेचा सार या एका वाक्यामधून आपल्याला सांगता येईल. संसारामध्ये या सागरामध्ये जेव्हा आपण पडतो आणि हा तरुण आपल्याला जेव्हा जायचा असतो, तेव्हा भावनांना बाजूला ठेवून आपलं कर्तव्य काय आहे हे लक्षात ठेवावं लागतं आणि या कर्तव्याचा पाठलाग करून आपल्याला मोक्ष प्राप्ती, आनंद प्राप्ती किंवा सुखरूप व्हायचं असतं. जे काम आपल्याला दिलेलं आहे ते काम अतिशय चोखपणे आणि अतिशय उत्कृष्ट, याच्यापेक्षा चांगलं काम आपल्या जीवनामध्ये कधीच होऊ शकणार नाही, या पद्धतीने आपल्याला हे काम करणं गरजेचं असतं. एक मोठा व्यावसायिक होता, बिल्डर होता, त्याच्या हाताखाली एक इंजिनियर काम करणारा होता. तो इंजिनियर बरेच वर्षापासून त्या व्यावसायिकाकडे काम करत होता. त्या इंजिनियरनी 40 वर्ष सेवा केल्यानंतर आपल्या मालकाला सांगितलं, की मालक, मी तुमच्यासाठी आतापर्यंत अनेक घरं बनवून दिलेली आहेत, भरपूर घरं बनवलेली आहे, 40-42 वर्ष झाली मी तुमच्याकडे काम करतो आहे, पण आता मला रिटायरमेंट घ्यायचं आहे. मला तुम्ही भरपूर पैसे कमवून दिलेले आहेत, माझा चरितार्थ तुमच्यामुळे चाललेला आहे, पण आता मला रिटायरमेंट घ्यावं लागेल, माझ्यासाठी एवढे कामं होऊ शकत नाही. त्या व्यावसायिकांनी सांगितलं की काही हरकत नाही, तुम्हाला रिटायरमेंट देतो, पण माझी एक अट आहे. तुम्ही इतके वर्ष माझ्यासाठी सेवा केलेली आहे, माझी अशी इच्छा आहे की एक शेवटचं घर तुम्ही मला बनवून द्यावं. आतापर्यंत अनेक घरं आपण बनवलेली आहेत आणि अतिशय सुंदर घर सुरू झाल्याबरोबर काही दिवसातच ते विकल्या जाते, इतकं सुंदर घर तुम्ही मला बनवून दिलेले आहेत. पण आता शेवटची माझी इच्छा आहे की एक घर तुम्ही माझ्यासाठी बनवून द्यावं. तो म्हणतो की आता शक्य नाही माझ्याच्याने होणं, पण तरी ठीक आहे, तुमची मी इतकी वर्ष सेवा केलेली आहे, तुमच्याकडे काम केलेलं आहे, तुमचा शेवटचा शब्द मला पाळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे तो म्हणतो की ठीक आहे, मी उद्यापासून कामाला सुरुवात करतो. आणि कामाला सुरुवात करतो, पण त्याचं लक्ष निवृत्तीकडे जास्त असतं आणि प्रवृत्तीकडे कमी असतं. आतापर्यंत भरपूर कामं करूनही आपल्याला शेवटचं काम करावं लागत आहे, याचं कुठेतरी मनामध्ये त्याच्या दडलेलं असतं, दुःख दडलेलं असतं आणि त्यामुळे तो थोडंसं काम चाल ढकल करत काम करतो. लोक आले की त्यांना सांगतो, पहिले प्रत्येक गोष्ट तो बघून घ्यायचा, सिमेंट कोणतं वापरलं जातं, विटा कोणत्या वापरल्या जातात, याचा सगळ्यांचा तो अभ्यास करायचा. टाईल्स कोणत्या वापरता येईल, त्या कशा सुंदर दिसतील. पण आता त्याच्याकडे कोणीही आलं की तो म्हणायचा की ठीक आहे, चांगलं आहे, लावून टाका. ते घर पूर्ण होतं, 6 महिने जवळपास त्यामध्ये जातात आणि घर पूर्ण झाल्यानंतर परत तो मालकाकडे जातो त्या घराची चाबी घेऊन आणि सांगतो की ही चाबी घ्या या घराची, हे घर पूर्ण झालेलं आहे, आता मी निवृत्त होतो. ज्या दिवशी तो त्याच्याकडे जातो, व्यावसायिक त्याला म्हणतो, शाल श्रीफळ त्यांनी आणलेली असते, त्याचा सत्कार करतो सर्व लोकांसमोर आणि त्या घराची चाबी, जे शेवटचं घर बांधलेलं आहे त्या घराची चाबी त्याच्या हातामध्ये ठेवतो की हे घर तुम्ही माझी 40-42 वर्ष झाली सेवा करत आहेत आणि त्यानिमित्त हे घर मी तुम्हाला भेट म्हणून देत आहे. त्यावेळेस त्या इंजिनियरला वाटतं की अरे, आतापर्यंत मी एकापेक्षा एक सुंदर घर बांधलेले आहेत आणि माझं विशेष लक्ष देऊन मी घरं बांधलेली आहेत, पण या शेवटच्या घरामध्ये मी लक्ष दिलेलं नाही आणि तेच घर मला गिफ्ट म्हणून मिळालेलं आहे. म्हणून भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ. जे कर्तव्य आपल्याला आलेलं आहे ते शेवटचं घर असो की शेवटचं काम असो, निवृत्तीचा शेवटचा दिवस असो की पहिला दिवस असो, आपल्याला दिलेलं काम चोखपणे व्यवस्थित करणे हे कर्तव्य आहे आणि हाच भगवद्गीतेचा सार आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. अर्जुनाच्या प्रश्नांनी या 12व्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आतापर्यंत सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती यावर विशेष करून भरपूर मार्गदर्शन केलेले आहे. सगुण भक्तीचे काय काय महत्वाचे मुद्दे आहेत आणि निर्गुण भक्तीचे काय आहे यावरही भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की काही लोक तुझे विशिष्ट रूप डोळ्यासमोर ठेवून उपासना करतात आणि काही लोक अव्यक्त, निर्विशेष, निर्गुण, निराकाराची उपासना करतात. यामध्ये श्रेष्ठ कोण, सगुण भक्त की निर्गुण भक्त? हा प्रश्न जरी अर्जुनाने विचारला असेल तरीही आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी हा प्रश्न आहे की आपल्याला काय झेपतं हे महत्वाचं असतं. आणि भगवंतही तेच सांगतात, जे सर्वसामान्य लोकांना काय त्याच्या हिशोबाने तो प्रश्न विचारलेला असतो आणि त्या हिशोबाने भगवंत उत्तर देतात. ज्याप्रमाणे सद्गुरूंना आपण विचारतो, सुनील काकांना आपण विचारतो की मी हे करू का, ते करू का, आणि सद्गुरूंना माहित असतं की याची कॅपॅसिटी काय आहे, हा काय करू शकतो.
आणि त्याच्यानंतर त्या त्या व्यक्तीला ते काम देत असतात. त्याच्यामध्ये कमीपणा वाटून घेऊ नये की याला याचा अभ्यास सांगितला, मला याचा अभ्यास सांगितला, कारण की सद्गुरूंना ते कळतं. तसंच भगवंताला सुद्धा माहित आहे की कोणाला काय पाहिजे, आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी गीता सांगितलेली आहे. म्हणून गीता अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर न देता आपल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला उत्तर देता की सर्वसामान्य लोकांना काय झेपण्यासारखं आहे. एखाद्या मित्राने विचारलं की मला गाडी घ्यायची आहे, मी कोणती गाडी घेऊ, 2 व्हीलर घेऊ की 4 व्हीलर घेऊ? मला तर वाटतं की तू एरोप्लेन घ्यावं, पण तुझी कॅपॅसिटी काय आहे? 4 व्हीलर तू घेऊ शकतो का? सध्या नाही घेऊ शकत. नवीन नवीन नोकरी लागलेली आहे, पगार अत्यंत कमी आहे, जबाबदाऱ्या आहेत. याच्यामध्ये मग तुला काय झेपतं? तर 2 व्हीलर. त्यावेळेस आपण समजावून सांगतो की 2 व्हीलर ही कशी चांगली आहे, कमी पैशामध्ये बसणारी आहे, ऍव्हरेज जास्त देते. 4 व्हीलर घेतली तर त्याचे तोटे आपण जास्त समजावून सांगतो, कारण की आपल्याला माहिती आहे हा सध्या 4 व्हीलर घेऊ शकत नाही, कार घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याचे आपण वाईट गोष्टी बऱ्याचशा सांगतो, आणि 2 व्हीलर कशी चांगली आहे, थंडगार हवा कशी मिळेल, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना समजावून सांगत असतो. तसंच भगवान श्रीकृष्णाने सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती समजावून सांगत असताना आपल्याला निर्गुण भक्ती कशी कठीण आहे ती समजावून सांगितलेली आहे, कारण की सर्वसामान्य माणसांना सगुण भक्ती ही सोपी आहे. एखाद्या लहान मुलाला जेव्हा शिकवल्या जातं तेव्हा त्याला हत्ती समजावून सांगायचा असेल तर तो हत्तीची प्रतिमा त्याला दाखवावी लागते. हत्तीची प्रतिमा दाखवल्याशिवाय त्याला हत्ती कळत नाही. खूप वर्णन केलं एका आईने की हत्ती कसा असतो, पण दाखवू शकली नाही मुलाला. आणि रस्त्याने जाता जाता मुलगा म्हणाला, आई बघ बघ हत्ती. आई म्हणाली, कुठे आहे रे हत्ती? तुला कुठे इथे हत्ती दिसला? आपल्याकडे हत्तीच नाही. तर आईने बघितलं तर ते डुक्कर होतं. त्याच्यासारखंच वर्णन, सुळे असतात, लठ्ठ असतो, 4 पाय असतात, शेपटी असते. अशा प्रकारचं कितीही वर्णन केलं तरी एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे हत्ती कळणार नाही जोपर्यंत आपण त्याची प्रतिमा त्याला दाखवत नाही, त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसांसाठी सगुण भक्ती ही जास्त उपयोगाची आहे, जास्त फायद्याची आहे, कारण की साक्षात भगवंत त्याच्यासमोर विराजमान असतात, मूर्ती विराजमान असते, आणि त्या मूर्तीचं रूप बघून तो त्याची आराधना करू शकतो आणि मोक्षप्राप्ती करू शकतो. दोन्ही मार्गाने मोक्षप्राप्ती मिळणार आहे. सगुण भक्तीमध्ये सर्वात जास्त महत्वाची आहे ती श्रद्धा. निर्गुण भक्तीमध्येही श्रद्धा लागते, पण निर्गुण भक्तीमध्ये ज्ञान, वैराग्य आणि विवेक. म्हणूनच भगवंत म्हणतात क्लेशोऽधिकतरस्तेषां. याच्यामध्ये क्लेश आहे. निर्गुण भक्तीमध्ये क्लेश आहेत, आणि सगुण भक्ती ही त्या मानाने सोपी आहे. निर्गुण भक्तीचं वर्णन करताना भगवंत आपल्याला सांगतात संनियमेंद्रियग्रामम. आपल्याला सगुण भक्तीचं उदाहरण बघायचं असेल तर तुकाराम महाराज आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत, साक्षात भगवंताशी बोलायचे, साक्षात देवींसोबत बोलायचे. आणि स्वामी विवेकानंदांचं उदाहरण बघितलं, आपल्या डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख काकांचं उदाहरण बघितलं की निर्गुण भक्तीचे उपासक आहे. पण श्रद्धा ही लागते, दोन्ही ठिकाणी लागते. असं म्हणता येणार नाही की सगुण भक्तीमध्ये श्रद्धा लागते आणि निर्गुण भक्तीमध्ये श्रद्धा नसली तरी चालते. श्रद्धा लागते, ती सद्गुरूंवर आपली तेवढी श्रद्धा असली पाहिजे, तर आपण निर्गुण भक्ती कडूनही हा मार्ग सोपा करून घेऊ शकतो आणि आपल्या ध्येयापर्यंत आपण जाऊ शकतो. काकांच्या भक्तांनी, सगळ्या भक्तांनी असं मानून घेऊ नये की निर्गुण भक्ती भगवंतांनी सांगितलेली आहे की अत्यंत क्लेशदायक आहे, अत्यंत कठीण आहे. आपण तर याच मार्गाने चाललेलो आहोत, पण निराश व्हायची गरज नाही. आपले सद्गुरू आपल्याला नक्कीच या मार्गाने व्यवस्थित घेऊन जातील आणि मोक्ष प्राप्ती, आनंद स्वरूपता आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा आपण म्हणतो, ती श्रद्धा म्हणजे काय? एका गावामध्ये सगळ्या लोकांनी, उन्हाळा झालेला असतो, पावसाळा लागलेला असतो, जून महिना निघून गेलेला आहे, तरीही गावामध्ये पाऊस पडत नाही हे बघून लोक परेशान होतात. आणि एक गावामध्ये साधू आलेला असतो, त्याच्याकडे जातात आणि म्हणतात की आमच्या गावामध्ये पाऊस पडत नाहीये, या 10 किलोमीटरच्या एरियामध्ये पाऊस पडत नाहीये, बाकी भरपूर ठिकाणी पाऊस पडतो आहे, काय केलं पाहिजे? जे साधू महाराज म्हणतात की काहीच हरकत नाही, काय करा, उद्या सगळेजण संध्याकाळी 5 वाजता आपल्या ग्राउंड मध्ये जमा, घरातला प्रत्येक व्यक्ती आला पाहिजे, आणि त्या ठिकाणी 1 तासाचं माझं कीर्तन होईल, आपण भजन गाऊया, आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा 6 वाजता भरपूर पाऊस पडेल. सगळे लोक खुश होतात. महाराजांचं वक्तव्य आहे, साधू महाराज दिसतोय, आणि सगळे लोक त्याप्रमाणे तयारी करतात. ग्राउंड व्यवस्थित करण्यात येतं. दुसरा दिवस उजाडतो. सकाळी 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता सगळेजण त्या ठिकाणी जमतात. साधू महाराजही येतात, व्यासपीठावर बसतात, भजन सुरू होतं सुंदर.
सगळेजण आकाशाकडे बघतात, निरभ्र आकाश असतं, अजिबात ढग नाही, पाऊस येण्याचे कोणतेही चान्सेस नाही. आणि अशा ठिकाणी सगळेजण बसल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष वरती असतं की काळे ढग येत आहेत का. 5 वाजता भजनांना सुरुवात होते. 5:15 वाजतात. सगळे लोक 2 भजनं झाले की परत वर बघतात. परत तेवढंच निरभ्र आकाश, पावसाचे काहीही चान्सेस नाही, काळे ढग नाही. 5:30 वाजतात, 5:45 वाजतात आणि शेवटी 6 वाजतात. 6 वाजता सगळे लोक वरती बघायला लागतात. महाराजांचं कीर्तन थांबतं आणि महाराज म्हणतात की काल मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आज 6 वाजता पाऊस येणार होता. किती जण असे आहेत या ठिकाणी की ज्यांनी येताना रेनकोट किंवा छत्री घेऊन आलेले आहेत. त्यांनी उभं राहावं. संपूर्ण गाव त्या ठिकाणी आलेलं असतं, पण एकाही माणसाने छत्री किंवा रेनकोट आणलेला नसतो. कारण की श्रद्धेची कमतरता. एखाद्या व्यक्तीने सांगितलं, एखाद्या साधूनी सांगितलं, एखाद्या संतांनी सांगितलं की ते खरं होईल याची कोणतीही शंका त्यांच्या मनामध्ये नसल्यामुळे त्यांना असं लक्षात आलं की पाऊस पडेल की नाही पडेल हा भाव त्यांच्यामध्ये मनामध्ये होता, श्रद्धा नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी लोकांना सांगितलं की श्रद्धा असल्याशिवाय फळ मिळणार नाही. तुमची तर माझ्यावरती श्रद्धा असती तर प्रत्येकाने येताना छत्री आणली असती, रेनकोट आणला असता, कारण की पाऊस पडणार आहे, खूप पाऊस पडणार आहे 6 वाजता. अशी ही श्रद्धा असते. ही श्रद्धा अत्यंत महत्वाची असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आणि सगुण भक्त असो की निर्गुण भक्त असो त्याला श्रद्धा अत्यंत महत्वाची असते. या 4थ्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितले आहे की संनियमेंद्रियंकाम. पहिला मुद्दा सांगितलेला आहे की जो सर्व इंद्रियांचे संयमन करतो. दुसरा मुद्दा आहे सर्वत्र समबुद्धया, सर्वांप्रती समबुद्धी जो ठेवतो, आणि ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हितेरतः. तिसरा मुद्दा आहे सर्वांचं हित व कल्याण करणारा, तो मलाच प्राप्त करून घेतो. पहिल्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की स्वतःवर नियंत्रण, आतमधनं आणि बाहेरनं, हे सर्व इंद्रियांचं संयमन करणं गरजेचं आहे. सर्वांप्रती समबुद्धी ठेवणं म्हणजे समजूतदारपणा वाढवणं, आणि तिसरं जे सांगितलेलं आहे सर्वांचं हित व कल्याण करणं म्हणजे आपल्या धर्मानुसार आचरण करणं. अशा प्रकारचे 3 मुद्दे या ठिकाणी भगवंतांनी आपल्याला सांगितलेले आहेत. या मार्गाने जर आपण गेलो तर आपण निर्गुण भक्त म्हणून भगवंताची प्राप्ती करू शकतो, किंवा आनंद स्वरूप सुद्धा आपण प्राप्त करू शकतो, आनंद स्वरूप होऊ शकतो. आता इंद्रियांचं संयमन करणं अत्यंत कठीण असं काम आहे. इंद्रियांमध्ये रमणाऱ्यांनी, सर्वसामान्य लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की राजा भरतांनी 10,000 वर्ष राज्य केलं तरीही त्यांना कृतकृत्यतेचा अनुभूती किंवा अनुभव आला नाही. एवढं वर्ष राज्य करूनही कृतकृत्यतेचा अनुभव येत नाही. म्हणून सर्व राज्याचा त्याग करून, सर्व राज्य मुलांच्या स्वाधीन करून राजा भरतांनी जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी ते निघून गेले. अशा प्रकारचं जर संसारामध्ये जीवन जगत असताना आपल्याला तर एवढं वर्ष आयुष्य नाही, पण जे काही 70, 80 वर्ष, 100 वर्ष आपल्याला आयुष्य मिळतं, त्या आयुष्यामध्ये आपण इंद्रियांवर किती अवलंबून राहायचं याचा विचार आपण सर्वसामान्य लोकांनी केला पाहिजे. एक गरीब व्यक्ती एका गावामध्ये असतो आणि त्याला श्रीमंत व्हायचं असतं. तो ठरवतो आणि गरीब असतो, कुऱ्हाड घेतो, टिकास पावडर सोबत घेतो, एका पोत्यामध्ये बांधतो आणि निघतो जंगलाच्या रस्त्याने. म्हणतो मला कोणतीही झाडं मिळवायची, चांगली चंदनाची मिळाली तर मी ती तोडील आणि मी श्रीमंत होईल. आणि असा निश्चय घेऊन जो कोणी आयुष्यामध्ये निश्चय घेईल त्याला ते प्राप्त होतच असतं. तो घराच्या बाहेर निघतो आणि म्हणतो की श्रीमंत झाल्याशिवाय आपल्याला वापस यायचं नाही, आता श्रीमंत होऊया. जंगलामध्ये जाता जाता एक साधू महाराज त्याला दिसतो, त्याच्याकडे तो बसतो आणि म्हणतो की मला श्रीमंत व्हायचं आहे. दोघही जण गप्पा करतात. साधू म्हणतो की त्यात काय मोठंच आहे, श्रीमंत होणं फार सोपं आहे. या रस्त्याने सरळ 1 किलोमीटर निघून जा पूर्वेच्या दिशेने. त्या ठिकाणी उंबराची झाडं दिसतील, एक 15-20 उंबराची झाडं आहेत. त्याच्या आजूबाजूला खोदणं सुरू केलं ना की तुला कोळसा मिळेल. तो कोळसा विकून तू श्रीमंत होऊ शकशील. त्याला खूप आनंद होतो. त्या ठिकाणी निघून जातो पटकन लगेचच, आणि जातो तो बघतो 1 किलोमीटर गेल्यानंतर खरोखर उंबराची झाडं दिसतात. आजूबाजूला खोदायला सुरुवात करतो. टिकास पावडर त्याच्याकडे असतं, कोळसा मिळतो. तो कोळसा तो मार्केटमध्ये आणतो, विकतो आणि भरपूर बऱ्यापैकी श्रीमंत होतो. आपण यवतमाळ एक गाव घेऊया, त्या यवतमाळ मधला तो एक चांगला व्यक्ती बनतो. पैसा भरपूर त्याच्याकडे असतो. त्याच्यानंतर त्याला वाटतं की आपल्या जीवनामध्ये अजून काहीतरी कमतरता आहे. यवतमाळमध्ये आपण पाहिलं तर माझ्यापेक्षा श्रीमंत लोकांची यादी खूप मोठी आहे. मी तर आता कुठे त्या 100मध्ये आलेलो आहो.
आणि मला टॉप 10 मध्ये येण्याची माझी इच्छा आहे. परत त्या साधूकडे जातो आणि म्हणतो की मी पैसा तर कमवलेला आहे, खाण्यापिण्याची सोय झालेली आहे, मुलं बाळ खुश आहे, पण मला असं वाटतं की अजून काहीतरी आपण पैसे भरपूर कमवले पाहिजे. म्हणतो त्यात काय मोठी गोष्ट आहे, तेही सोपं आहे. त्याच रस्त्याने कोळसा तिथे तुला मिळाला होता, त्याच्याच पुढे तू 1 किलोमीटर सरळ जा, तुला त्या ठिकाणी पिंपळाची झाडं दिसतील. 15, 20, 30 पिंपळाची झाडं ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी जा आणि खोद, तुला सोनं मिळेल. खुश होतो आणि जातो, खोदतो, सोनं मिळतं, पैसा कमवतो, परत श्रीमंत होतो. काही दिवस निघून जातात, काही वर्ष निघून जातात. त्याला असं लक्षात येतं की टॉप 10 मध्ये मी आलो, पण यवतमाळ जिल्ह्यातला सगळ्यात प्रमुख मला व्हायचं आहे, सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मला व्हायचं आहे. असं ठरवल्यामुळे परत तो त्या साधूकडे जातो आणि म्हणतो की मला अजून श्रीमंत व्हायचं आहे, यवतमाळ जिल्ह्यातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी झालो पाहिजे. परत साधू म्हणतो की यातही काही मोठी गोष्ट नाही. त्याच रस्त्यापासून परत पूर्वेकडे सरळ 1 किलोमीटर जायचं, त्या ठिकाणी वडाची झाडं दिसतील आणि त्या वडाच्या बाजूला खोद, तुला काही ना काही हिरे सापडतील त्या ठिकाणी. तसाच तो करतो, भरपूर हिरे त्याला सापडतात, येतो, श्रीमंत होतो. यवतमाळ जिल्ह्यातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव असतो. काही वर्ष निघून जातात आणि त्याच्या लक्षात येतं की एवढा सगळं श्रीमंत झालेला आहो मी, पण नागपूरला गेल्यानंतर, नागपूरला तर माझ्याही पेक्षा श्रीमंत लोक आहेत. मुंबईला गेल्यानंतर तर हजारो लोक माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत. दिल्लीला गेल्यानंतर तर लाखो लोक माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत आणि संपूर्ण जगाचा विचार केला तर त्याच्यापेक्षाही लोक श्रीमंत आहेत. असं मी किती अभ्यास करणार, हा विचार त्याच्या मनामध्ये येतो आणि तो परत त्या साधूकडे जातो की काय आहे रहस्य हे जीवनाचं. एवढं कमवूनही मला समाधान नाही, कृतकृत्यतेचा अनुभूती नाही, आनंद नाही. परत दुसऱ्यांकडे बघितलं की मला वाटतं की मी किती छोटा आहे. परत त्या साधूकडे जातो तर तो साधू त्या ठिकाणी दिसत नाही. त्याला लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तो त्या ठिकाणी बसतो आणि ध्यानस्थ होऊन बसतो. सर्वांचा त्याग करतो, सगळ्या पैशांचा त्याग करून ध्यानस्थ बसतो. 2-4 दिवस विचार करायला लागतो आणि त्याच्यानंतर कळतं की या साधूला कोळशाची खाणही माहित होती, सोन्याची खाणही माहित होती आणि हिऱ्याची खाणही माहित होती. तरीही सर्वांचा त्याग करून तो या ठिकाणी बसला होता. म्हणजे या इंद्रियांमार्फत मिळवलेलं जे काही साधन संपत्ती असते, सत्ता संपत्ती असते, ती कमवली पाहिजे, पण त्याच्यातच आनंद आहे किंवा सुखरूपता आहे हे नक्कीच नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो त्या ठिकाणाहून सर्वांचा त्याग करून परत साधू संन्यासी होतो आणि आपल्या इंद्रियांनी कमवलेल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपलं जीवन जगायला सुरुवात करतो. इंद्रियांनी जे लोक जगत असतात ते पिल्स, पिलो आणि पिलो याच्यावर जीवन जगणारे लोक असतात. गोळ्या खाणे, पिल्स म्हणजे गोळ्या. अमेरिकेमध्ये 55% लोक रात्री झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोपत नाही, ती परिस्थिती आहे. आणि भारतातही बऱ्याचपैकी ती परिस्थिती आहे. संध्याकाळ झाल्यानंतर रात्री माझं डोकं दुखेल म्हणून संध्याकाळी 6-6:30 वाजताच गोळी घेणारे लोक आपल्याकडे भरपूर आहेत. इंद्रियांना जे लोक महत्व देत असतात ते वारंवार थोडंसं काही झालं की लगेच गोळी घ्यायची, ही वृत्ती जी आहे ही इंद्रियांना महत्व देणाऱ्यांची आहे. पिलो म्हणजे उशी, आराम करणे. इंद्रियांना महत्व देणारी लोक आरामामध्ये रमलेली असतात आणि पिलो म्हणजे मदिराप्राशन करणारी लोक. ही सर्व लोक इंद्रियांना महत्व देणारी असतात. मदिरेच्या बाबतीतही असं म्हटलं जातं की डॉक्टर लोक घेतात, इंजिनियर्स लोक घेतात, राजकारणी लोक घेतात, पण हे सर्वसामान्यप्रमाणे चूक आहे. हे दिशाभूल करण्याचं काम आहे. म्हणून या सर्व गोष्टींपासून इंद्रियांमध्ये रमणाऱ्या लोकांनी नेहमी दूर असलं पाहिजे. इंद्रिय नियमन करणं हा विचार जरी आला ना तरी हा विचार एका सेकंद कात्यासारखा असतो. हा विचार मनात येऊन जातो की आपण इंद्रियांवर संयमन केलं पाहिजे. बोलणे हा मिनिट काटा आहे. बोलणं सोपं आहे, 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट आपल्याला याच्यावर बोलता येईल, पण प्रत्यक्ष कृती ही तास काट्यासारखी आहे. हे अत्यंत कठीण आहे. इंद्रियांचा स्वामी मन. वी वर्क बाय द माइंड बट वी डू नॉट वर्क ऑन द माइंड. अत्यंत सूक्ष्म विचार आहे. आपण मनाने काम करतो पण मनावर काम करत नाही. याचं उदाहरण बघायचं असेल तर जसं शरीर आहे, आपण शरीराने काम करतो. मी नोकरी करतो, भाजी आणतो, मुलांना खेळवतो, मुलांसोबत खेळतो, हे सगळं शरीराने काम करणं झालं. शरीरावर काम करणं म्हणजे सकाळी उठून किंवा संध्याकाळी 6 वाजता व्यायामशाळेत जाणं आणि त्या ठिकाणी व्यायाम करणं, याला म्हणतात शरीरावर काम करणं. तसं मनाने काम करणं म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीवर आपलं मत प्रगट करणं,
कोण निवडून येईल, काय निवडून येईल. आज निवडणुकीचा दिवस आहे, मतदानाचा दिवस आहे. सर्वांनी मतदान करावं, आजच्या दिवशी जाऊन आपला हक्क बजावावा. पण प्रत्येक गोष्टीवर आपलं मत देणं, प्रत्येक गोष्टीवर कोणी विचारलंय का तुम्हाला, याचा विचार आपण कधीही करत नाही आणि आपलं मत आपण प्रत्येक गोष्टीवर व्यक्त करत असतो. हे झालं मनाने काम करणं, आणि मनावर काम करणं हीच खरी आध्यात्मिक साधना असते. त्यासाठी मनाचे श्लोक आहेत. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंदिते सर्व सोडून द्यावे, व जनी वंदते सर्व भावे करावे. असे मनाचे श्लोक जे आहेत ते मनावर काम करणाऱ्यांसाठी आहेत. पण इंद्रियांवर जे लोक डिपेंडेंट असतात, जे लोक मी देह आहे असे मानणारे जे लोक असतात, त्यांनी मनाचे श्लोक बदलून टाकलेले आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे, मना सज्जना तू न डायटिंग करावे, जे जे आवडे ते सारे मनसोक्त खावे, जो पथ्य करतो तोही वरतीच जातो, कुणी येथे का कायम राहतो. जय जय रघुवीर समर्थ. इंद्रियांवर जगणारी लोक जी असतात ती अशा प्रकारची खा प्या आणि मजा करा, चार्वाकांचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाने जगणारी लोक असतात. तुलसीदासांचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इंद्रियांचे गुलाम झालेले तुलसीदास जेव्हा आपल्या पत्नीकडे जातात, सर्व अडथळे पार करून जातात. ही सगळ्यांना गोष्ट माहितच आहे. अनेक अडथळे पार करून जातात आणि ती रत्नावली, त्यांची जी पत्नी असते, ती म्हणते, अस्थि चर्ममय देह यह, तास वैसी प्रीत नेकू जो होती राम से तो काहे भवभीत. अस्थि आणि चर्मांपासून बनलेला हाडा मासांचा हा पुतळा आहे. कुठे जास्त फुगलेला आहे, कुठे कमी फुगलेला आहे. अशा या शरीराकडे एवढं लक्ष देण्यापेक्षा भगवंताकडे जर तेवढं लक्ष दिलं तर जीवन मरणाची भीती, या संसार सागराची भीती मनामधून निघाल्याशिवाय राहणार नाही. इंद्रियांवर संयम करणं हे अत्यंत कठीण आहे, पण होईल. संत कबीरांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात की धीरे धीरे से म्हणा, धीरे सब कुछ होय, माली सीचे सौघडा, ऋतू आये फल होय. इंद्रियांवर संयमन करणं, जसं आपल्याला सांगितलेलं आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये, संनियमेंद्रिय ग्रामम, हे इतकं काही सोपं नाही, पण एक दिवस नक्की होईल. धीरे धीरे से म्हणा, धीरे सब कुछ होय, माली सीचे सौघडा, ऋतू आये फल. जोपर्यंत ऋतू येणार नाही तोपर्यंत फळ येणार नाही. आंब्याच्या झाडाला जुलै महिन्यापासून डिसेंबर जानेवारी महिन्यापर्यंत कितीही पाणी टाकलं तरी एकही आंबा लागणार नाही. पण मार्च महिन्यामध्ये पाणी नाही टाकलं तरी मार्च एप्रिल मध्ये तुम्हाला झाडाला लटपट आंबे लागलेले दिसतील. त्याचप्रमाणे आपल्याला मेहनत करणं हे गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं इंद्रिय कोणतं आहे? माझ्या मते सर्वात महत्वाचं इंद्रिय जे आहे ते आहे जीभ. त्याला जिव्हा किंवा रसना असे दोन्ही नावं आहेत. इंग्रजीमध्ये फक्त त्याला टंग हा एकच शब्द दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचा आहे जीभ. आपल्या जीवनातले 90% अडचणी दूर करण्याचं काम जो कोण करत असेल तर जिव्हा करत. त्याच्यावर फक्त त्या एका इंद्रियांवर जर आपण नियमन केलं ना तर आपल्या जीवनातल्या 90% अडचणी दूर होऊ शकतात. पहिलं आहे खाणं आणि दुसरं आहे बोलणं. आता खाण्यावर नियंत्रण हवं हे तर सगळ्यांना माहितच आहे, आणि मधुमेह असणारी लोकही आपल्याला माहिती आहेत की कशा प्रकारे त्या एखाद्या गोड वस्तूवर तुटून पडतात आणि सांगताना म्हणतात की गुलाबजाम घेतला मी पण त्याच्यातला रस काढून घेतलेला आहे. हा रसगुल्ला घेतला, अरे किती रसगुल्ले, नाही नाही याच्यातला रस काढलेला आहे ना, काय फरक पडतो. म्हणजे आपल्या जिभेवर आपलं नियंत्रण नाही. आणि या ठिकाणी स्वातीताई पण असतील, आपल्या मुरगुडचा अनुभव आहे की चहा की कॉफी याचा सुद्धा निर्णय आपण साधक म्हणून घेऊ शकत नाही. स्वातीताईंनी सांगितलं होतं की कोण चहा घेणार कोण कॉफी घेणार आदल्या दिवशी सांगा. 10 जणांनी नावं दिले कॉफीसाठी. दुसऱ्या दिवशी 20 कप कॉफी बनवलेली संपली आणि 4 जण कॉफी घ्यायचे राहिलेले होते. म्हणजे चहा घेऊ की कॉफी घेऊ याच्यावर सुद्धा आपलं नियंत्रण नसेल तर आपण साधक आहोत का, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि मीही अभ्यास करत असताना हाच विचार करतो की आपला खाण्यावर कंट्रोल कशा पद्धतीने आणि बोलण्यावर कंट्रोल कशा पद्धतीने आपल्याला ठेवता येईल. 1 बार खाए सो योगी, 2 बार खाए सो भोगी, 3 बार खाए सो रोगी, बार बार खाए सो महारोगी. आहार हेच औषध आहे. हे जर विसरलो ना आपण तर औषध हाच आहार होतो आणि गोळ्यांचा गोळीबार सुरू झाल्याशिवाय राहत नाही. मग सकाळी 8 गोळ्या आणि संध्याकाळी 10 गोळ्या हे ठरलेलं असतं. माझ्याही जीवनामध्ये मी 35व्या वर्षी प्रयोग केला. हे पुस्तकांमधून वाचल्यानंतर, धर्मग्रंथांमधून वाचल्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की आपण इंद्रिय सगळ्यात महत्वाचं जीव असेल तर आपण जेवणावर कंट्रोल केलं पाहिजे. मग काय करता येईल? 4 पोळ्या आणि भात हा माझा आहार होता.
मी अर्धी पोळी कमी करून बघितली, 3.5 पोळ्या आणि भात, 15 दिवस वेट अँड वॉच, ठीक वाटतं, काही त्रास होत नाही. मग परत अर्धी पोळी कमी केली. असं करत करत मी 1.5 पोळीवर आलो. पण 1.5 पोळी खाल्ल्यानंतर आणि भात खाल्ल्यानंतर असं लक्षात आलं की थोडस अस्वस्थता जाणवते आहे. 4 वाजता परत भूक लागते आहे. मग मी अर्धी पोळी वाढवली आणि 2 पोळ्या आणि भात खाणं सुरू केलं. परत 15 दिवस वेट अँड वॉच. लक्षात आलं की हा आहार माझ्यासाठी परफेक्ट आहे. याच्या व्यतिरिक्त मी जास्त खाऊ नये. कुठेही गेलं, कोणतीही भाजी असली तरी 2 पोळ्या आणि भात. याप्रमाणे आपल्या जिभेवर कंट्रोल जर आपण केलं तर तेव्हापासून कोणत्याही प्रकारचे रोग माणसांना होणार नाही, हे मात्र निश्चित. अनेक रोगातून, बीपी असो, शुगर असो किंवा त्याचप्रमाणे ऍसिडिटी असो, या प्रकारचे अनेक रोग जे होतात ती बऱ्याचशा प्रमाणात खाण्यामधून होत असतात. म्हणून आहारावर कंट्रोल करणं, जिभेवर कंट्रोल करणं, हे इंद्रिय कंट्रोल करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि बोलणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणतात की जिभेला हाड नसतं, पण ते हाड तोडण्याचं काम करू शकतं. माणसाला बोलणं शिकायसाठी 2 वर्ष लागतात, पण काय बोलू नये हे शिकायसाठी संपूर्ण आयुष्य जातं. बऱ्याच ठिकाणी मी पाहतो समाजामध्ये वावरताना, कहना तो नहीं चाहिए लेकिन इसके माँ बाप ने ऐसे ही संस्कार दिए है क्या. बस कहना तो नहीं चाहिए हे कळतं, बोलायला तर नाही पाहिजे, पण ही अशी वागते. सकाळी 9-9 वाजता उठायची परंपरा आहे का यांची. अशा प्रकारे एखादा शब्द तोंडातून निघून जातो आणि आयुष्यभरासाठी ते शब्द समोरच्या व्यक्तीला लागतात आणि ती म्हणते की यांना शेवटी पाणी कोण पाजतं ते मी बघणार आहे. अशा प्रकारचं बोलण्यामुळे किती नुकसान आपलं होऊ शकतं याचा विचार आपण केला पाहिजे. शब्दाला धार नको तर आधार पाहिजे. हा सर्वात महत्वाचा गुण आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि तोंड बंद ठेवलं ना तर मासाही अडचणीत येत नाही, तो गळ्याला सापडत नाही. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं इंद्रिय आपलं कोणतं आहे तर ते आहे जीभ किंवा जिव्हा. शब्द हे वेदनांवर फुंकर घालू शकतात, सैनिकांना प्रत्यार्पण करण्यास प्रेरित करू शकतात, देशभक्तीच्या कक्षा रुंदावू शकतात आणि इतिहासाचा प्रवाह सुद्धा बदलू शकतात. असे हे शब्द आपण अत्यंत काळजीपूर्वक वापरले पाहिजे. म्हणून सर्वात महत्वाचं इंद्रिय जर कोणतं असेल तर ते मन. सगळ्यात पहिले सांगितल्याप्रमाणे इंद्रियांचा राजा असलेलं मन आपण ते कंट्रोल मध्ये केलं पाहिजे. मनाचे श्लोक असतील किंवा धार्मिक ग्रंथांच्या अभ्यासातून आपल्याला मनावर निग्रह मिळवता येईल, मनावर नियंत्रण मिळवता येईल आणि त्याचबरोबर जिभेवर सुद्धा आपल्याला नियंत्रण मिळवता येईल. पण पंच ज्ञानेंद्रिय, डोळे, नाक, कान, त्वचा यांचा सुद्धा उपयोग सगुण भक्तांनी आपल्या सुंदर ते ध्यान, भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून, भगवंताच्या मूर्तीचं पूजन करून, त्याच्यासाठी सुगंधी पुष्प आणून, ते सुंदर रूप बघण्यासाठी, त्यांचं गुणगान करण्यासाठी, कानांनी ते कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी आणि शरीराने त्यांची सेवा करून आपण सगुण भक्तांनी त्याची सेवा करू शकतो. आणि निर्गुण भक्तांनी या सगळ्या इंद्रियांचं नियमन करून आपण भगवंताची पूजा करू शकतो आणि त्याचबरोबर आनंद स्वरूप सुद्धा होता येतं. कर्मेंद्रियामध्ये अत्यंत महत्वाचा आहे ते हात. हात से काम और मुख में राम हा मंत्र आपण जीवनामध्ये लक्षात ठेवला पाहिजे. 24 तास आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहिलं पाहिजे आणि हातांनी जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं काम केलं पाहिजे. बाबा आमट्यांनी कुष्ठरोग्यांसाठी एक संदेश दिला होता. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की कुष्ठरोगांचे हात हे भीक मागण्यासाठी नाहीये. हात लगे निर्माण में, नहीं मांगणे नहीं मारणे. अशा पद्धतीने बाबा आमटेंनी सर्वसामान्य लोकांनाही हा संदेश दिलेला आहे की हात हे निर्माण करण्यासाठी आहेत, मागण्यासाठी किंवा मारण्यासाठी नाही. म्हणून इंद्रिय संयमन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. शरीराने भगवंताची सेवा करावी, माणसांची सेवा करावी, वाणीने भगवंताची सेवा करावी, सगळ्यांची चांगलं बोलावे, आपल्यामुळे कोणाचंही मन दुखता कामा नये आणि मनाने सुद्धा भगवंताची सेवा करावी, चिंतन करावं, चिंता अजिबात करू नये. आणि अशा प्रकारे इंद्रियांवर सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. म्हणूनच म्हटलेलं आहे की संनियमेंद्रिय ग्रामम, इंद्रियांचं संयमन करा आणि सर्वत्र समबुद्धया, सर्वत्र समबुद्धया, समजूतदारपणा, समंजसपणा, सर्वांमध्ये समबुद्धीने पाहणं अत्यंत कठीण काम आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे क्लेशोधिक अव्यक्ता गतिर दुःखम. अव्यक्ताकडे जेव्हा आपण जातो ना, जो व्यक्तच नाहीये, जो दिसतच नाही, त्याची उपासना करणं अत्यंत कठीण आहे, क्लेशदायक आहे. म्हणून सर्वत्र समबुद्धय हा विचार सुद्धा अत्यंत कठीण आहे.
हा श्लोक जर आपल्या लोकांना, हिंदू लोकांना जर काही वर्षांपूर्वी लक्षात आलं असतं ना, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्मामध्ये प्रवेश घेतला नसता. जो कोणता व्यक्ती आहे आपला, भारतातला असो बाहेरचा असो, सर्वांप्रती समबुद्धी ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. म्हणून म्हणतात वेद नाही कळाले तरी चालतील, पण वेदना कळायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला वेदना कळणार नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला समबुद्धी येणं अत्यंत कठीण आहे. समबुद्धी हा जीवनाचा प्रवास शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत, सृजनशील आणि संवेदनशील या मार्गावर जातो. जेव्हा समबुद्धी बघतो तेव्हा फक्त शिक्षण घेऊन उपयोगाचं नाही. शिक्षण सगळ्या प्रकारचं मिळतं. सुशिक्षित झाला पाहिजे. नुसता सुशिक्षित होऊन चालणार नाही, तर तो सुसंस्कृत झाला पाहिजे. आपली संस्कृती काय आहे, मोठ्यांचा आदर, लहानांची कदर, ही आपण आयुष्यामध्ये केली पाहिजे. आणि त्याचबरोबर सृजनशील, नवीन नवीन कल्पना वापरून आपण आपला प्रगती कशी करू शकतो. आणि त्याचबरोबर संवेदनशीलता ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आणि जेव्हा संवेदनशीलता आपल्या मनामध्ये येईल, तेव्हा आपण समबुद्धाय याकडे जाऊ शकू. माणसामध्ये समबुद्धी आपल्याला दिसली पाहिजे. स्त्री पुरुषामध्ये समबुद्धी दिसली पाहिजे आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये सुद्धा समबुद्धी दिसली पाहिजे. नामदेव महाराजांचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे गेले की तो भाकरी घेऊन गेलेला आहे, ती कोरडी भाकर आहे, त्याला तूप लावल्याशिवाय त्याला खाता येणार नाही, म्हणून तुपाची वाटी त्याच्या मागे घेऊन गेले. कारण की त्या कुत्र्यामध्येही विठ्ठल आहे, ही भावना त्यांची होती. प्रत्येक प्राणी मात्रांवर आपण प्रेम केलं पाहिजे. आणि नुसतं प्राणी मात्रांवर प्रेम नाही केलं पाहिजे, तर माणसावरही तेवढं जास्त प्रेम केलं पाहिजे. आजकाल बऱ्याच ठिकाणी कुत्रे पाळतात, प्राणी पाळतात, त्या प्राण्यांवर खूप प्रेम केलं जातं, पण आपल्या सासू सासऱ्यांवर किंवा आपल्या मुलाबाळांवर त्या प्रमाणात प्रेम केलं जात नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. म्हणून सर्वांमध्ये समबुद्धी पाहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. एकदा मी एका ठिकाणी म्हटलं की समबुद्धी अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येकामध्ये भगवंत बघितला पाहिजे. तर एक बाई मला म्हणाली की सर्वांमध्ये समबुद्धी आपल्याला बघता येईल, पण सासूमध्ये पण ती बघावी लागेल का? कारण की सासू ही समबुद्धी बघण्यासारखी नाही, भगवंत तिच्यामध्ये नाहीच आहे, मला तर काहीतरी वेगळंच तिच्यामध्ये दिसतं. आणि एक सासू म्हणाली की सुनेमध्ये मला भगवंत बघावं लागेल का? आणि तिच्यामध्ये खरोखर आहे का? असं असतो का भगवंत? तर सासूमध्ये, सुनेमध्ये आणि आपल्या बॉसमध्ये, तिघांमध्येही भगवंत बघता ज्याला येतो ना, तो समबुद्धीकडे जात असतो. सगळ्यांकडे समबुद्धी आहे, सगळ्यांना चांगलं वागवतो, पण आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर आपण चांगलं वागवत नसेल किंवा त्याच्यामध्ये जर आपल्याला भगवंत दिसत नसेल, तर आपली जी मेहनत आहे ती कुठेतरी कमी पडते, आपला अभ्यास कमी पडतो आहे. म्हणून सर्वांमध्ये समबुद्धी येणं हे अत्यंत कठीण आहे, क्लेशदायक आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण आपल्याला समजावून सांगतात की हा मार्ग जो आहे निर्गुण निराकाराचा, हा मार्ग हा क्लेशदायक आहे. सगुण मार्ग हा चांगला आहे सर्वसामान्य लोकांसाठी, पण या मार्गाने जात असताना अडचणी या येणारच. रामायणामध्ये खूप छान उदाहरण आहे. प्रभू रामचंद्र, कैकेयीने रामचंद्रांना वनवासामध्ये पाठवलं. तिच्याबद्दल बोलताना प्रभू रामचंद्र भरताला सांगतात, भरता, मी वनवासातून परत येईपर्यंत कैकेयी मातेला काहीही टोचून बोलू नकोस. याला म्हणतात समबुद्धी. अशी वाक्य ऐकल्यानंतर अक्षरशः समाधीला निर्विचार होऊन जातो आपण. काय बोलावं काही सुचत नाही आणि अतिशय शांत ही मनाची अवस्था होते. की ज्या आईने 14 वर्षाचा वनवास घडवलेला आहे, संपूर्ण राज्य आपल्याला सोडून जावं लागणार आहे, ऐशो आरामाचं आयुष्य हे सगळं सोडून जंगलामध्ये राहायला जावं लागणार आहे, ते प्रभू रामचंद्र म्हणतात की माझ्या या आईला एकही शब्द टोचून बोलू नकोस. ही झाली समबुद्धीची उदाहरणं. अशी समबुद्धी आपल्यामध्ये आली पाहिजे. मग समबुद्धी आली की काय होतं? बुडता हे जन देखवेना डोळा, म्हणून कळवळा येतो मन. मग हे सगळं आपल्यामध्ये जेव्हा उतरतं आणि जेव्हा आपण आनंद स्वरूप होतो ना, तेव्हा आपलाच उद्धार होतो असं नाही. बरेच जण म्हणतात की हे हा जो मार्ग आहे अद्वैताचा, हा स्वार्थी आहे, स्वतःचा उद्धार करणारा आहे, स्वतःला मोक्ष मिळाला की झालं. पण तेवढ्या पुरतं नसतं. माणूस जसा स्वतः श्रीमंत होतो, तो नुसता श्रीमंत होत नाही, तर तो आपल्या आजूबाजूच्या लोकांना घेऊन सुद्धा श्रीमंत होतो. एखादी कंपनी उभारतो म्हणजे हजारो लोकांना तो काम देतो, तो दानधर्म करतो. म्हणून आपण या अद्वैताच्या मार्गाला जाऊन मोक्ष प्राप्ती करून घेतली पाहिजे, आनंद स्वरूपता प्राप्त करून घेतली पाहिजे, सुखरूप होता आलं पाहिजे. आणि ते सुखरूप झाल्यानंतर हा माणूस शांत बसत नाही. बुडता हे जन देखवेना.
मग आपण आनंद स्वरूप झालं की काकांप्रमाणे काकांनी अनेकांना आनंद स्वरूप केलेला आहे. सुनील काका सुद्धा अनेकांना आनंद स्वरूपामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारची वृत्ती समबुद्धी झाली की आपल्यामध्ये येते. गीतेमध्ये पाचव्या अध्यायामध्ये 18वा श्लोक आलेला आहे. विद्या विनयन संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचेव शोपाकेच पंडित समदर्शन. म्हणजे विद्या विनय संपन्न असलेल्या ब्राह्मणामध्ये, गवी म्हणजे गायीमध्ये, शुनीमध्ये कुत्र्यामध्ये, हस्तिनी म्हणजे हत्तीमध्ये, या सर्वांमध्ये समबुद्धी आणि त्याचबरोबर शोपाके म्हणजे कुत्र्यांना मारून खाणारे किंवा चांडाळ म्हणूया आपण, त्यांच्यामध्ये सुद्धा समबुद्धीनी बघता आलं पाहिजे असं भगवंतानी 5व्या अध्यायामध्ये 18व्या श्लोकामध्ये सांगून ठेवलेलं आहे. परत याची पुनरावृत्ती या महाराज सुद्धा पसायदानामध्ये जेव्हा बोलतात तेव्हा ते म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांगतो, समबुद्धी यायची असेल तर ती खळांमध्ये सुद्धा आली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांना ज्या लोकांनी सळो की पळो करून सोडलं, ज्या लोकांनी अत्यंत हीन दर्जाचा त्रास दिला, त्यांच्या आईवडिलांना समर्पण करावं लागलं, अशा ज्ञानेश्वर महाराज सर्वसामान्य लोकांबद्दल, तिथल्या लोकांबद्दल म्हणतात की दुरितांचे तिमिर जाव आणि खळांची व्यंकटी सांग. हा मनुष्य आहे ना, याची वाकडी बुद्धी जी आहे, जो वाकडेपणा आहे तो फक्त निघून जावा, बाकी असलेला मनुष्य मला तेवढाच प्रिय आहे आणि तो आवश्यक आहे. अशा प्रकारचा विचार ज्ञानेश्वर महाराज आपल्या याच्यामध्ये मांडतात. समबुद्धीचं एक अतिशय सुंदर उदाहरण आहे जे आपण आयुष्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. काँग्रेसची एक महत्वाची बैठक त्यावेळेस सुरू होती. गांधीजी होते, नेहरूजी होते आणि मोठमोठाले नेते. त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळायचं होतं आणि त्यावेळेस काँग्रेसची महत्वाची बैठक चाललेली होती. सगळे मोठमोठे लोक बसलेले होते आणि कशा प्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळेल याचा विचार ते करत होते. अचानक बैठक चालू असताना अर्धा पाऊण तास, 1 तास होतो आणि गांधीजी उठतात. गांधीजी उठल्यानंतर घड्याळ बघतात आणि तर चालायला लागतात. नेहरू म्हणतात की गांधीजी, तुम्ही का बरं चाललेले आहे? या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याचा विचार सुरू आहे, अत्यंत महत्वाची बैठक आहे आणि आपण कुठे चाललेला आहे? गांधीजी म्हणतात, बकरी के टांग में मोह चाहिए, उसको सेक देने का समय आया है. नेहरूंना ते म्हणतात की नेहरू, बकरी की टांग में मोह चाहिए और उसको सेक देने का समय आया है. भारताचं स्वातंत्र्य जेवढं महत्वाचं तेवढीच बकरीची टांग सुद्धा महत्वाची आहे. याला म्हणतात समबुद्धी. ही सर्वसामान्य लोकांच्या पलीकडची असते. अशा प्रकारचा विचार येणं, कोणीतरी मोठे लोक बसलेले आहेत त्याच्यामधून अशा पद्धतीने निघून जाणं, भारताच्या स्वातंत्र्याचा विचार चालू असताना आपण बकरीसाठी त्या ठिकाणी मीटिंग सोडणं, हा विचार जो आहे ना, याला म्हणतात समबुद्धी. ही समबुद्धी आपल्याला जपता आली पाहिजे. म्हणूनच भगवंतांनी या 4थ्या श्लोकामध्ये आणि 5व्या श्लोकामध्ये हे आपल्याला सांगितलेलं आहे की संनियमेंद्रिय ग्रामम, सर्व इंद्रियांचं संयमन करा, त्याचबरोबर सर्व समबुद्धाय, सर्वांमध्ये समबुद्धी बघा. हे समेवर येण्यासारखं आहे. कुठेही आपण भरकटलो तरी आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस रोज समेवर आपल्याला यावं लागतं. जे संगीताचा अभ्यासक आहेत त्यांना माहिती आहे की जसं वाजवत असताना जसं तीन तीन ना धी ना धी ना आपण म्हणतो, तीन तीन ना तिकडे धी ना ना ती ना, आणि परत आपल्याला धीन वर आपल्याला यावं लागतं, समेवर यावं लागतं. जीवन जगत असताना सुद्धा असं संध्याकाळी, रात्री, रोज आपण काय आहोत याचा विचार करावा आणि दुसऱ्या दिवसाची परत आपण तेवढ्याच उत्स्फूर्ततेने सुरुवात करावी. संनियमेंद्रियं ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रता. आणि तिसरा विचार मांडलेला आहे तो सर्वभूत हिते रता. हा धर्माचं जीवन आपण कसं जगावं, स्वधर्माने आपण कसं जगावं याचं उदाहरण म्हणजे सर्वभूत हिते रता. मी आधीच सांगितलं की ज्याप्रमाणे आपल्याला आनंद स्वरूप होता आलं, मोक्ष प्राप्त झाला की तो व्यक्ती कधीही साधारण बसून राहत नाही. म्हणून हे निस्वार्थी अशा प्रकारचं हे शास्त्र आहे. निर्गुण निराकाराची उपासना करून आपण या मार्गाने जातो आणि मोक्ष प्राप्त करून घेतो. आणि अशा प्रकारचा मोक्ष आपण प्राप्त करून घेतला की आपल्याला लोकांचं सुद्धा भलं करता येतं. सर्वभूत हिते रता, अशा प्रकारचा व्यक्ती सर्वांचं भलं करण्यासाठी निघतो. आणि म्हणूनच म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. मग सर्व भूत मात्रांचं हित करण्यासाठी जे लोक बाहेर येतात त्यांच्यामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये देव बघणे, समबुद्धी, आणि मग सर्वभूत हिते रता, प्रत्येकाचं हित करण्यासाठी तो बाहेर निघतो.
मानव सेवा हीच माधव सेवा आहे हा विचार घेऊन तो व्यक्ती घराच्या बाहेर निघतो. कसायदानामध्ये सुद्धा भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. प्रत्येक व्यक्तीमध्ये मैत्रीचं नातं असलं पाहिजे, निखळ मैत्रीचं नातं असलं पाहिजे, प्रेमाचं नातं असलं पाहिजे, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. सर्वांचं कल्याण करण्यासाठी मग आपल्याला काय काय करता येईल? आपल्याला काय करता येईल? पैशाचं दान देता येईल. आपल्याकडे पैसे भरपूर असतील तर भरपूर ठिकाणी ज्या ज्या गरजवंत लोक असतील त्यांना सगळ्यांना पैशाचं दान द्यावं. पैसे आपण देऊ शकत नसेल, आपल्याकडे पैसा नसेल तर कमीत कमी वेळ द्यावा. आजूबाजूला मंदिराचं बांधकाम सुरू असेल, स्वच्छतेचं काम सुरू असेल, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याचं काम सुरू असेल, एखादं विधायक कार्य असेल, त्याच्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. आणि वेळेचीही आपल्याकडे कमतरता असेल तर ज्ञानदान केलं पाहिजे. जिथे कुठे आपल्याला वाटतं ज्ञानदान करणं म्हणजे मी अध्यात्माच्या मार्गाला लागलेलो आहे आणि कुठे चार मित्र भेटले की लगेच हे सगुण भक्ती, निर्गुण भक्ती, अद्वैत वेदांत हे ज्ञान लोकांना पाजण्याची गरज नसते. जिथे कुठे गरज आहे त्या ठिकाणी आपण ज्ञानदान केलं पाहिजे. जिथे कुठेही आपल्याला परिस्थिती अशी मिळेल, जेव्हा केव्हाही आपल्याला असा प्रकारचा चान्स मिळेल, त्याप्रमाणे लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, ज्ञान दिलं पाहिजे. हे ज्ञान देण्याचं काम जिथे गरज आहे तिथे अवश्य आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर तेही आपण करू शकत नसेल तर समाजासाठी कष्ट करा. कोणाचं लग्न असेल, कार्य असेल, कोणत्याही कार्यक्रमामध्ये कुठेही गेल्यानंतर आपण कष्ट घेतले पाहिजे. आणि एवढं सगळं जर करता येत नसेल, पैसेही नाही, वेळही नाही, ज्ञानही नाही आणि कष्ट करण्याची जर तयारी नसेल तर कमीत कमी गप्प बसता आलं पाहिजे. मुखावर नियंत्रण असलं पाहिजे. थोडक्यात कोणालाही त्रास होईल अशा प्रकारची वागणूक आपल्याकडून होऊ नये. चांगली लोक जर चांगली कामं करत असतील तर त्यांच्यामध्ये व्यत्यय आपण आणू नये. एवढं जरी आपण केलं तरी सर्वभूत हिते रतः हा शब्द आपल्या मनामध्ये उतरवल्यासारखं होईल. जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हा ज्ञानेश्वरीमध्ये 10व्या अध्यायामध्ये 118वी ही ओवी आहे. याच्यामध्ये जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, म्हणजे समबुद्धी आणि सर्वभूत हित याचा विचार सर्व संतांनी आपापल्या लिखाणामध्ये करून ठेवलेला आहे. आता सर्वांचं हित करणारे सर्वसामान्य आपल्याच मनातले लोक कोणते याचाही विचार आपल्याला करावा लागेल. मोठमोठाली लोक होऊन गेली त्यांची तर उदाहरणं आहेतच, पण याचबरोबर आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करणारे डॉक्टर अभयभंग आहेत. त्यांनी सर्वभूत हिते रतः हा विचार मनामध्ये घेऊन कुपोषित बालकांसाठी काम करून ठेवलेलं आहे. हे आजकालची उदाहरणं आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यांनी सांगितलेलं आहे, परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करा. पैशासाठी अमूल्य जीवनाचा सौदा करू नका. आयुष्याचं प्रयोजन केल्याशिवाय राहू नका. आणि जशा जगात जन्माला आलो तशा जगात मरणार नाही, हे जग बदलून जाईल. हा जो विचार आहे ना, हा गीतेचा विचार आहे. सर्वभूत हिते रतः, सर्व भूत मात्रांचं हित करून हे जग बदलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आलं पाहिजे. हा विचार आपल्याला या लोकांकडून घेता येईल. आजकालची संत असं या लोकांना आपल्याला म्हणता येईल. असे अनेक लोक आहेत की ज्यांनी सर्वभूत हिते रतः हा विचार मनामध्ये टाकलेला आहे. तसंनियमेंद्रियम ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रतः. दुसरं उदाहरण बघायचं झालं तर वरोरा येथील डॉक्टर बाबा आमटे, ते आता नाही आहेत आपल्यामध्ये, पण त्यांचा मुलगा प्रकाश आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे हे सुद्धा या कुष्ठरोगांसाठी काम करतायत. मग असे सांगितलं, हात लगे निर्माण में नाही मागणे नाही मारणे. तो विचार देणारे डॉक्टर बाबा आमटे सर्व भूतांच्या हितासाठी ते रथ होते. एक माणूस रस्त्यावर पडलेला काय दिसतो त्याला उचलून काय नेतात आणि पूर्ण आयुष्य त्याचं बदलवून घेतात. आणि त्याचप्रमाणे अनेक कुष्ठरोगी ज्यांना समाजाने नाकारलेलं आहे त्यांच्यासाठी ते काम करतात. सर्व सायंटिस्ट जे लोक काम करतात ते सुद्धा सर्व भूत हिते रतः. आपण रात्री सुद्धा अभ्यास करू शकतो. हा लाईट थॉमस अल्वा एडिसननी याची उत्पत्ती केलेली आहे. हा लाईट आपल्यापर्यंत आलेला आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. हे सगळे जे उपकरणं आहेत त्याच्यामुळे आज आपलं जीवन अतिशय ऐशो आरामाचं झालेलं आहे. हा कुठेतरी मनामध्ये भगवद्गीतेचा विचार आल्याशिवाय, सर्वभूत हिते रतः हा विचार आल्याशिवाय कोणतेही चांगले शोध कधीही लागत नसतात. म्हणून हा विचार आपल्या मनामध्ये नेहमी ठेवला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं बेलूर मठामधलं एक सुंदरसं उदाहरण आहे. स्वामी विवेकानंद बेलूर मठाचं काम चालू होतं त्यावेळेस, आणि अनेक लोक कामगार त्या ठिकाणी होते. मोठमोठे लोक स्वामी विवेकानंदांना भेटायला यायचे.
आणि त्या ठिकाणी काम करणारे लोक जे होते ते संथाल लोक होते. संथाल लोकांची खासियत होती माफ करा, की ते इतरांचं मीठ खात नाहीत. ते स्वतःचं विकत आणलेलं मीठ खातात किंवा दुसऱ्यांकडे जेवायला जेवायला जेव्हा जातात तेव्हा ते बिना मिठाचं खाद्य खातात. ते लोक स्वामी विवेकानंदांकडे बेलूर मठाचं काम करायसाठी भरपूरचे असे लोक होते आणि त्यांच्यासोबत स्वामी विवेकानंद गप्पा मारत बसायचे. जरी ते कामगार होते तरीही ते गप्पा मारत बसायचे कधी कधी. आणि ते लोक, त्यांच्यामधला किष्ठा नावाचा एक माणूस होता, कृष्ण त्याचं नाव, किष्ठा. तर तो म्हणायचा की स्वामीजी तुम्ही इकडे येत नका जाऊ, तुम्ही आले की काय होतं की बोलण्यात वेळ जातो आणि मग कामं होत नाहीत आणि मग वरचे महाराज जे आहेत ते आम्हाला रागवतात. म्हणजे स्वामी विवेकानंदांचं हे व्यक्तिमत्व होतं की सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा जाऊन गप्पा मारणे, रममान होणे आणि त्यांनाही असं वाटू न देणं की हे वरचे लोक स्वामीजी आहेत हे काहीतरी वेगळे आहेत, अशा प्रकारची समबुद्धी त्यांच्यामध्ये होती. आणि बेलूर मठाचं काम सुरू असताना त्यांनी सर्व संथाल लोकांसाठी जेवण स्वतः बनवलं 2-4 लोकांच्या मदतीने. आणि अतिशय छान छान गोड पदार्थ ते खाऊ शकत होते आणि बिना मिठाचे असे फार छान छान पदार्थ त्यांनी बनवले. आणि त्या लोकांनी त्यांचे धन्यवाद मानले आणि म्हणाले, तो किष्टा म्हणाला की तुम्ही एवढं सगळं कसं करू शकता आणि तेही आमच्यासाठी. आम्हाला मीठ नको म्हणून बिना मिठाचे इतके सुंदर गोड पदार्थ आणि इतके सुंदर बाकीचे पदार्थ मीठ न टाकता तुम्ही बनवलेले आहेत आणि त्याचा आम्ही आस्वाद घेतलेला आहे. आजपर्यंत अशा प्रकारचे पदार्थ आम्ही आयुष्यात कधीच खाल्ले नाही आणि पुढे कधी खाऊ असं आम्हाला वाटत नाही. अशा प्रकारची वागणूक स्वामी विवेकानंदांनी दिली. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नरामध्ये नारायण शोधणारा योद्धा संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद आहे. आणि ते विशेष म्हणजे निर्गुण निराकाराची उपासना करणारे. आपण ज्या मार्गाने चाललेलो आहोत त्याच मार्गाने ज्ञान, वैराग्य आणि विवेक. स्वामी विवेकानंदांनी जेव्हा रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलं होतं की तुझी परिस्थिती खराब झालेली आहे तर जा आणि देवी समोर काही माग, त्यावेळेस ते नोकरी मागू शकले नाही, पैसा मागू शकले नाही, तर ज्ञान, वैराग्य आणि विवेक हे स्वामी विवेकानंदांनी काली मातेला मागितलं होतं. तर अशा पद्धतीने स्वामी विवेकानंदांमध्ये सर्वभूत हिते रता हा विचार त्यांच्या मनांमध्ये भगवद्गीतेचा रुजलेला असल्यामुळे अशा प्रकारचे वागणूक त्यांच्याकडून घडत होती. आपण भक्त आहोत. भक्त कधीच रडत बसत नाही. जे दुःख व्यक्त करतात ते भक्त नसतात. आणि भगवंताचे भक्त जेवढं भगवंताला बदनाम करतात ना तेवढं कोणीच करत नाही. आध्यात्मिक मार्गाला जेव्हा आपण लागतो आणि साधक म्हणतो, जो इतरांना बाधक नाही तो साधक, परत पहिल्या मुद्द्यावर मी येतो, समेवर येतो, की इतरांना आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचं दुःख होऊ नये हा विचार आपण आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे. रडत बसता कामा नये. साधकांनी नेहमी उत्स्फूर्त असलं पाहिजे. नेहमी कोणत्याही विधायक कार्यासाठी स्वतःला तत्पर ठेवलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं काम करून आपण भगवंताला प्रिय होत असतो. हे आनंद स्वरूप, आनंद घेऊन आपण या भूतमात्रांचे हित करू शकतो. म्हणूनच भगवद्गीतेमधला हा भक्तियोग जो आहे, या भक्तियोगामधला चौथी जी ओवी आहे, चौथा जो श्लोक आहे, संनियमेंद्रियग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रता. या सगळ्यांचं पालन जर आपण केलं ते प्राप्नुवन्ति मामेव, ते मला प्राप्त करून घेतात. भगवंताची प्राप्ती होते, मोक्ष मिळतो, आनंद स्वरूप होता येतं, सुखरूप होता येतं आणि क्लेशोधिक तरस्तेश. हा मार्ग क्लेशदायक आहे आणि निश्चितच क्लेशदायक आहे. मी देह आहे, देहवाद्वीर्य वाप्यते. मी देह आहे हा विचार करणारे जे लोक आहेत, आपल्यासारखी लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत. या सर्वसामान्य लोकांसाठी भगवंतांनी सांगून ठेवलेला आहे की हा सगुणाचा जो मार्ग आहे हा अत्यंत सोपा मार्ग आहे. त्याच्यासाठी कोणतेही गुण लागत नाही. कोणतेही गुण नसले तरीही तुम्ही निर्गुणाची उपासना करू शकता सगुणाच्या मार्फत आणि तिथपर्यंत पोहोचू शकता. हा मार्ग थोडा सोपा आहे, पण हा निर्गुणाचा मार्ग आहे ना, याच्यामध्ये इंद्रियांवर संयमन करावं लागतं. सगुणाच्या मार्गामध्ये हे सर्व इंद्रिय फक्त भगवंताची पूजा करण्यामध्ये लावावं लागतं, उपासना करण्यामध्ये लावावं लागते आणि हे इंद्रिय याचं संयमन करावं लागतं. सर्वत्र समबुद्धी बघावी लागते. सर्व भूतांचं हित करत हा व्यक्ती शेवटी मलाच येऊन प्राप्त होतो. म्हणजे मार्ग कोणता चांगला? दोन्हीही मार्ग तेवढेच चांगले आहेत. या मार्गामध्ये थोडेसे अडथळे आहेत, पण हाही मार्ग मलाच प्राप्त करण्यासाठी वापरला जातो आणि मलाच प्राप्त करून घेण्यात येतो, हे आपण लक्षात ठेवावं. म्हणून म्हणतात क्लेशोधिक तरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसा.
हा अव्यक्त जो आहे, तर निर्गुण निराकार जो आहे, त्याची उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे. अव्यक्ताही गतिर् दुःखम. आणि या अव्यक्ताच्या मागे आपण लागलो तर दुःख आहेत, क्लेश आहेत, अडीअडचणी आहेत, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, डिफिकल्टीज आहेत. देहवद्भीर वाप्यते. आणि मी देह आहे हा विचार सोडला तरच आपण या मार्गावर जाऊ शकतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप रामकृष्ण. छान समजावून सांगितलं तुम्ही. हो छान झालं. तुम्ही रामकृष्ण विषयावर हरी. छान सांगितलं. हो